मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. शुभ गुढीपाडवा. तर मैत्रिणींनो, गुढीपाडव्याच्या दिवशीची सकाळ माझी काहीशी अशी झालेली होती. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की मला रात्री सगळं आवरून झोपायची सवय आहे. तर साधारण 5:15 10 मिनटं घड्यापुढे आहे, 6:05 मी फ्रेश झाले होते. बघू शकते पक्ष्यांचा आवाज वगैरे. तर या ठिकाणून मला पक्ष्यांचा आवाज येत होता. आता उन्हाळा खूप जास्ती सुरू झालेला आहे, त्यामुळे दिवसही लवकर उगवतो. साधारण 6:15-6:20 दिवस उगवलेला असतो. तर आज गुढीपाडवा होता, नवीन वर्षाची सुरुवात होती, त्यामुळे मी रात्रीच किचन वगैरे आधी स्वच्छ करून ठेवलेलं होतं. त्यानंतर गॅसची पूजा केली आणि मग जेवणाच्या म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात केली. तर मैत्रिणींनो, ज्या दिवशी सणवार असतो त्या दिवशी डबल काम असतं आपल्याला, असं मला वाटतं. तर सगळ्यात आधी डाळ लावून पुरणाची तयारी करून वाटणाची तयारी करून ठेवते मी, म्हणजे पुढची कामं जास्त सोपी जातात. तर आधी मी भात लावून घेते, त्यानंतर डाळीचा कुकर वगैरे लावला. बऱ्याच गोष्टी आज करायच्या होत्या, त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते. तर बघू शकता मैत्रिणींनो, जेव्हापासून फर्निचर केलं ना तेव्हापासून किचनही छान वाटतं आहे आणि मलाही आवरायला उत्साह येतो आहे. तसंच तुमचंही काहीसं होतं का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर मैत्रिणींनो, आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची, नवीन मराठी वर्षाची सुरुवात आहे आणि जानेवारीचं नवीन वर्ष मानण्यापेक्षा आपल्याकडे हे नवीन वर्ष मानतात. 1 जानेवारीला पुरणपोळी होऊ दे न होऊ दे, बऱ्याच जणांची 31 डिसेंबरची पार्टी असते, पण गुढीपाडवा हा सण असा असतो, मराठी नवीन वर्ष, ज्या दिवशी प्रत्येकाच्या घरात गोडधोडाचं जेवण होतं, प्रत्येकाच्या घरात हा आनंद सेलिब्रेट केला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी नवीन वर्ष म्हणून गुढीपाडव्याला जितकं महत्त्व दिलेलं आहे तेच खरंच खूप छान आहे, कारण आपण आपला वारसा, आपल्या गोष्टी जपण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये आपले सणवार ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. तर सगळ्यात आधी मी उंबरठ्यावरती, दरवाजावरती पाणी शिंपडून घेतलं, बाहेरची लादी वगैरे पुसून घेतली, कारण मला बऱ्याच गोष्टी म्हणजे रांगोळी वगैरे पण मोठी काढायची असते प्रत्येक वेळेस. पण प्रॉब्लेम असा होतो आहे की शिवम पण लहान आहे आणि अजून बरीच मुलं लहान आहेत, येता जाता रांगोळी पुसली जाते. त्यामुळे मग मी आता छोटीशीच साधी सिंपल रांगोळी काढत असते, त्यामुळे मग एवढी काही धावपळ नव्हती रांगोळी वगैरे काढायची. तर भाताचा कुकर झाल्यानंतर मी डाळीचा कुकर लावलेला आहे इथे. तर सगळ्यात आधी मी वाटण वगैरे काढून ठेवते, म्हणजे नंतर डाळीचं पाणी निघालं की एका बाजूला आमटी होते, दुसऱ्या बाजूला पुरण होतं. भात शिजलेला असतो, त्यामुळे राहतात फक्त भजी, कुरडई आणि पोळ्या. तर त्यासाठी मग मी तयारी करून घेत होते पटापट. सणावाराच्या दिवशी तुमचीही अशीच लगबग असते का, हेही मला कमेंट करून सांगा. मी हे करेस्तोवर शिवमचे बाबाही फ्रेश झाले होते, कारण आज गुढी उभारायची होती. त्यासाठी मग आंब्याचं डहाळं, कडुलिंबाचं डहाळं, त्यानंतर फूल हार वगैरे आणायचे होते. तर त्याची सगळी तयारी शिवमचे बाबा करत होते, त्यामुळे मग मी स्वयंपाक आणि रांगोळी, देवपूजा वगैरे यामध्ये माझा बराचसा वेळ गेला. पण सकाळी लवकर उठलं की बाकीची कामंही लवकर पटापट होतात, या गोष्टीवरती माझा पूर्ण विश्वास आहे. कितीही असला तरी मी बऱ्याचदा उशिराच उठते. तुमचंही असंच होतं का, हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर वाटणामध्ये तुम्ही काय काय घालतात? मी कांदा, खोबरं, आलं, लसूण ह्या गोष्टी घालत असते, कधीतरी तीळ पण घालते. तुम्ही वाटणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घालतात हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर वाटणाची तर ऑलमोस्ट तयारी झालेली होती, कांदा वगैरे परतायला आलेलं होतं. त्यानंतर मग अजून महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या, जे म्हणजे हळदीचं लेपन, रांगोळी, देवपूजा, या 2-3 गोष्टी मला करायच्या होत्या. पण म्हटलं आधी स्वयंपाकाची तयारी करून ठेवावी आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे आपण आवरतच राहतो.
तर आज प्रामुख्याने मी काही गोष्टी करणार आहे, त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करून मला नक्कीच सांगायचं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. तर वाटण परतताना मी थोडंसं तेल मीठ टाकून मग परतते, म्हणजे फास्ट होतं ते. त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की जी मला महत्त्वाची कामं करायची आहेत. आज नवीन वर्ष म्हटल्यानंतर आज सगळी स्वच्छता साफसफाई तर माझी आधीच झालेली आहे, पण तरीसुद्धा मुख्य दरवाजा, उंबरठा वगैरे या सगळ्या गोष्टी स्वच्छ करून त्यानंतर मग बाकीच्या गोष्टींना सुरुवात करते. तर आधी उंबरठा पुसून घेतला, त्यानंतर दरवाजा स्वच्छ पुसून घेतला, त्यानंतर दरवाजावरती स्वस्तिक काढून घेणं हे मॅन्डेटरी आहे. प्रत्येक वेळेस हे आपल्याला करायलाच लागतं. दरवाजावरती कोणतंही शुभचिन्ह असणं हे शुभ मानलं जातं, लक्ष्मीकारक मानलं जातं. त्यामुळे मग मी हळद कुंकू मिश्रित याच्याने दरवाजावरती स्वस्तिक काढून 5 रेषा ओढून घेत असते आणि त्याचीही हळद कुंकू लावून पूजा करून घेते. त्यानंतर येतं ते म्हणजे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन. त्यानंतर हळदीच्या लेपनामध्ये मी काही गोष्टी टाकते. अष्टगंध असतं, गोमूत्र असतं, गंगाजल असतं, त्यानंतर गुलाबजल असतं, हळद, अष्टगंध तर सांगितलं आहे. चंदन पण तुम्ही टाकू शकताय. या सगळ्या गोष्टी टाकून मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घेत असते. खरं तर राहू शांत राहावा. उंबरठा हा मुख्य पुरुष मानला जातो आपल्या घराचा. तर तिथे जर शुभचिन्ह वगैरे असतील, हळद असेल तर ते शुभकारक मानलं जातं. त्यानंतर मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की उंबरठ्यावरती हळदीचं लेपन तुम्ही एकदा करून बघा, खरंच खूप सुंदर वाटतं. तर अगदी छोटीशी सिंपल रांगोळी मी काढून घेतली. त्यानंतर बघू शकता गोपद्म काढून घेतले. त्यानंतर इथे पाणी काढून ठेवलेलं आहे, भज्याचं पीठ भिजून झालेलं आहे, डाळ झालेली आहे. इथे वाटण काढते मी. भज्यांचं पीठ आधीच भिजून ठेवलं आहे. त्यानंतर पुरणही काढून झालेलं आहे माझं. तर ऑलमोस्ट जेवणाची बऱ्यापैकी तयारी होत आलेली आहे. त्यानंतर गुढी उभारून झालेली आहे. छान मोरपंखी रंगाची साडी गुढीला लावली आहे. फूल, हार, कडुलिंब, आंब्याचे डहाळे हे सगळं लावून आमची गुढी मस्त छान सुंदर अशी सजलेली आहे, बघू शकताय. त्यानंतर मग गुढीची मी पूजा करून घेतली. हळद कुंकू अक्षदा वाहून दिवा अगरबत्ती वगैरे लावून घेतले. तुमच्याकडे गुढीची पूजा कशी करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर मग गुढीला नारळ वगैरे फोडायचं होतं. तर मग ऑलमोस्ट माझी बाकी सगळी तयारी झालेली होती आणि आता फक्त नारळ फोडून जेवणाची तयारी माझी करायची होती काही थोडीशी. म्हणजे फक्त भजे काढायचे आहेत आणि पोळ्या करायच्या आहेत. बाकी सगळी तयारी तर झालेली आहे माझी. त्यानंतर गुढीला नारळ वगैरे फोडून घेतलं. हे जे नारळाचं पाणी निघतं ना ते शिवमला खूप आवडतं, त्यामुळे मग मी ते बाजूला काढून ठेवलं थोडंसं. तुमच्या घरीही लहान मुलं असतील तर तुम्ही सुद्धा हे करत असाल ना नक्कीच, तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर दरवाजाला छान मस्त आंब्याच्या पानांचं आज तोरण लावलेलं होतं. निखळ आंब्याच्या पानांचं तोरण लावलेलं आहे. त्यानंतर मला उंबरठा पूजन करायचं आहे, त्यासाठीची माझी तयारी चालू आहे. ज्या दिवशी सणवार असतो त्या दिवशी उंबरठा पूजन करायलाच पाहिजे. ज्या गोष्टी शुभ आहेत, ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आवर्जून करा. कारण मी उंबरठ्यावरती काढलेले गोपद्म, उंबरठा आणि रांगोळी यांची सगळ्यांना हळद कुंकू वाहून पूजा करत असते. माझ्या घरात लक्ष्मी मातेला प्रवेश करायला प्रसन्न वाटेल अशा सगळ्या गोष्टी मी करत असते आणि ह्याच गोष्टी तुम्हीसुद्धा केल्यात तर नक्कीच फरक जाणवून येतो काही गोष्टींमध्ये. त्यानंतर मग माझी सुंदर मस्त अशी देवपूजासुद्धा झालेली होती, बघू शकताय. कसं वाटतं आजचं माझं देवघर हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर माझ्या सासऱ्यांनाही सणावाराला मी नैवेद्य दाखवत असतो, त्यामुळे त्यांचा फोटो बाजूला काढून घेतलेला आहे. कायमस्वरूपी तिथे नसतो आमचा फोटो. त्यानंतर मग सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. आमच्याकडे गुढी ऊन डोक्यावर येण्याआधी घरात काढून घेतली जाते.
तर सगळ्यांना नैवेद्य दाखवून दिला आणि त्यानंतर मग काय जेवण बनवलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करते. तर पुरणाची पोळी, खीर, पापड, भजे आणि रश्शे भात इतकं स्वयंपाक केलेला आहे. तुमच्याकडे गुढीपाडव्याला तुम्ही काय स्वयंपाक करतात हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे हेही कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर आमच्याकडे पित्तर जेवायला बसतात, तर त्यांची पूजा करून, त्याच्या ताटाची पूजा करून आणि मग जेवायला सुरुवात करतात. तर मी ही पूजा वगैरे करून घेते आहे. तर मैत्रिणींनो, आत्तापर्यंतचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि आपले सणवार, आपली संस्कृती जपत राहा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.